जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या लक्षवेधी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने एकूण 53 उमेदवारांपैकी 34 जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने 6 जिल्हा परिषद गटासाठी अपक्षांसह एकूण 19 जण निवडणूक रिंगणात निश्चित झाले आहेत. उद्यापासून आता प्रचाराच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होणार असून 5 फेब्रुवारी रोजी मतदान होऊन 7 रोजी निकाल लागणार आहे. 2017 पासून जवळपास 8 वर्ष लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुका आता होत असल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. एकूण 6 जिल्हा परिषद गटात वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे कोणत्या गटात कोणाची उमेदवारी वरचढ ठरणार हे आता काही दिवसात स्पष्ट होईल. भाजप विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट अशी लढत होत आहे, तर वाठार स्टेशन गटात शिवसेना शिंदे गट, भाजप विरोधात राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. या ठिकाणी शिवसेना उभाठा गटाने ही उमेदवारी दिली आहे. सातारा रोड गटात राष्ट्रवादी विरोधात शिवसेना शिंदे यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. कुमठे गटात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट यांच्यासह एक अपक्ष निवडणूक लढवत आहे. एकंबे गटात राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट यांच्याबरोबर एक अपक्ष निवडणूक लढवत आहे. वाठार किरोली गटात काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होत आहे. एकूणच कोरेगाव तालुक्यातील 6 गटातील लढतीमध्ये होणाऱ्या लढती या लक्षवेधी ठरणार आहेत. जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी पिंपोडे बुद्रुक या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे, तर शिवसेना शिंदे गटासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा कोरेगाव तालुक्यात होणार असल्याने आता खऱ्या अर्थाने कोरेगावमधील वातावरण ढवळून निघणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.